नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ट्रेडर कन्सेप्टमध्ये। तर आज मार्केटला हॉलिडे असल्यामुळं आपण उद्या 21 नोव्हेंबरचं काय मार्केट प्रकारे कशा प्रकारे आपण ट्रेड प्लॅन केला पाहिजे याच्याबद्दल आपण आज डिस्कस करणार आहोत। पण सर्वप्रथम सगळ्यांना माहीत असलं पाहिजे की उद्यापासून जे मार्केट म्हणजे 21 नोव्हेंबरपासून जे मार्केट्स चालू होणार आहे तर त्यामध्ये जे नवीन रूल मी त्यासाठी एक व्हिडिओ बनवला होता तर ते लागू होणार आहे। जसं की निफ्टीची लॉट साईज जी आहे तर ती 25 लॉट साईड्स व्यतिरिक्त आता 75 असणार आहे, राईट। आणि जे सेन्सेक्स आहे, राईट, तर सेन्सेक्सचं सुद्धा 10चा जो लॉट होता, राईट, 10 क्वांटिटीचा एक लॉट, तर हा सुद्धा काय होणार आहे, चेंज होणार आहे। तर ह्या अनुषंगाने आपले मार्केटमध्ये कशा प्रकारे आपली ॲक्शन असली पाहिजे तर हे महत्त्वाचं आहे। तर माझं पर्सनल ओपिनियन काय असेल तर हे मी व्हिडिओच्या एंडमध्ये मी तुम्हाला सांगेल, त्यामुळं व्हिडिओ व्यवस्थित लक्ष देऊन ऐका जेणेकरून तुम्हाला हे इन्फॉर्मेशन भेटू शकते, राईट, जेणेकरून तुमचे ट्रेडिंग यामध्ये इम्प्रूव्हमेंट होईल, ठीक आहे। सो तुम्ही बघू शकता यामध्ये आपण निफ्टीचं ॲनालिसिस करणार आहोत, कारण आता बँक निफ्टी ही मंथली एक्सपायरी झालेली आहे, त्यामुळं आता निफ्टी आणि सेन्सेक्स ह्या दोन प्रकारच्या इंडेक्सचंच आपण काय करणार आहे, आता सिम्पली ॲनालिसिस करणार आहोत। आता तुम्ही बघू शकता की यामध्ये याचा प्रीवियस वीक जो होता तो कंप्लीट एक बेरिशनेस होता, राईट। आणि नेक्स्ट जो वीक होता म्हणजे आत्ता जो झाला शुक्रवार म्हणजेच जो चालू आहे आपला वीक, ठीक आहे। सो त्यामध्ये अजून 2 दिवस रिमेनिंग आहे, गुरुवार आणि शुक्रवार। तर त्यामध्ये तुम्ही बघू शकता की कालचं जे मार्केट होतं, राईट, तर ते समवॉट बुलिश होतं, पण काही कारणास्तव वरतून काय आली, त्याला सेलिंग आली, राईट। तर वीकली कॅन्डल काय बनते, डोजी टाईप बनते, राईट। सो इथून रिव्हर्सल येण्याचे नेक्स्ट वीकमध्ये चान्सेस आहे, तर ते आपण वीकली ॲनालिसिसमध्ये डिस्कस करू। सो डेली ॲनालिसिस आपण बघूया। तर डेली ॲनालिसिसमध्ये काय दिसतं तर तुम्ही बघू शकता बॅक टू बॅक 3 दिवस हे एकदम कॉम्पॅक्ट रेंजमध्ये मार्केट काय करते, ट्रेड करते, राईट। सो काल चांगल्या प्रकारे याला बाईंग आली होती, पण काही कारणास्तव काय झाली, ती खूप मोठ्या प्रमाणात सेलिंगमध्ये कन्वर्ट झाली, राईट। देन मग आता आपला 21 नोव्हेंबरसाठी आपला काय ट्रेड प्लॅन असला पाहिजे आपण त्याला डिस्कस करू। तर मी 15 मिनटाचा चार्ट ओपन करतो आहे, राईट। ह्या 15 मिनटाच्या चार्टमध्ये मला जे ॲनालाइज होतं मी त्याबद्दल तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो। तर बघा इथं मला 2 प्रकारचे लेवल्स दिसत आहे। एक लेवल आहे मला बॉटम साईडला, दॅट इज 23,350 आणि अप साईडला मला हे दिसते 23,680 म्हणजे 23,800, ठीक आहे। तर लक्ष द्या यामध्ये होतं काय की ऑप्शन सेलरला पुन्हा इथं 2 रेंज मिळालेल्या आहे, ह्या 2 स्विंगच्या, आलं लक्षात। तर ह्या 2 स्विंगच्या बेसिसवर काय होऊ शकतं, मार्केट जर ह्या दोन्ही स्विंगला जर डिफेंड केलं मार्केटने म्हणजेच इन बिटवीन याच्यामध्ये जर ट्रेड केलं तर हा नो ट्रेडिंग झोन असणार आहे। आणि महत्त्वाचं काय आहे की 21 तारखेला लॉट साईज चेंज होणार आहे, त्यामुळं जे मोठे ट्रेडर असतात ते काय करतात, ट्रेडिंग शक्यतो अवॉइड करतात, राईट। पहिले व्हॉल्यूम किती येतो आहे, मार्केटमध्ये ज्या कॅन्डल्स बनत आहे त्या कशा प्रकारच्या बनत आहे यावर जास्त लक्ष असतं। आणि नवीन लोकांनी तर शक्य तितकं मार्केटमध्ये फक्त ऑब्झर्वेशन करा किंवा नाही बघितलं तरी चालेल। काय असतं, नवीन ट्रेडिंग रूल आहे, कशा प्रकारे वर्क करतं, कारण प्रत्येकाचे ट्रेडिंग सेटअप हे काय झालेले आता वेगळे झालेले किंवा त्यांना चेंज करण्याची वेळ आलेली, लक्षात आलं। सो हा प्रकार यामध्ये मला तुम्हाला म्हणजे महत्त्वाचा वाटतो सांगण्यासाठी। तर हे ज्या 2 लेवल आहे, राईट, ह्या 2 लेवल माझ्यासाठी महत्त्वाचे आहे। अजून एक महत्त्वाची एक लेवल मला यामध्ये दिसते ती आहे 23,600ची आणि मी याला रेड यांनी मार्क करतो, राईट। सो जोपर्यंत मार्केट 23,600च्या वर अबोव ट्रेड करत नाही तोपर्यंत मी कॉलसाठी इंटरेस्टेड नाही, लक्षात घ्या। 23,600 जोपर्यंत लेवलवरती ट्रेड करत नाही तोपर्यंत मी कॉल साईडला म्हणजे बुलिशमध्ये म्हणजे रिव्हर्सल येण्याचे चान्सेस नाही आहे, ठीक आहे। पण जसं का 23,600च्या वरती जर मार्केट ट्रेड करायला लागलं तर मी बुलिश असणार आहे, त्यामध्ये मार्केटमध्ये रिव्हर्सल येण्याचे चान्सेस आहे, ठीक आहे। कारण ऑलरेडी तुम्ही बघू शकता की मार्केटमध्ये कुठला ट्रेंड चालू आहे, सध्या डाऊन ट्रेंड चालू आहे, करेक्ट। आणि ह्या डाऊन ट्रेंडमध्ये इथं समवॉट काय झालं, पुलबॅक झालं आणि पुलबॅक झाल्यानंतरला रिट्रेसला येतं, याला लक्षात। तर माझ्यासाठी मी पुट साईडची अपॉर्च्युनिटी मिस नाही करू शकणार, का, कारण इथं मला चांगला एक सेल ट्रेड प्लॅन होऊ शकतो, तो की 23,350, आलं लक्षात। तर 23,350 और 23,400
ही एक महत्त्वाची लेवल असणार आहे निफ्टीसाठी. ते जर मार्केटनी जर सिम्पली जर डिफेंड केली तर रिव्हर्सलचे चान्सेस आहे. जर मार्केटने ती जर डिफेंड नाही केली तर पुन्हा एक सेलिंग प्रेशर मार्केटमध्ये येण्याचे चान्सेस असू शकतील. ठीक आहे. सो तुम्हाला मी जे माझे पर्सनल ट्रेड घेत असतो राईट, त्याचं तुम्हाला ॲनालिसिस बघायचं असेल किंवा अपडेट रेग्युलर पाहिजे असतील तर तुम्हाला टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली बायोमध्ये. इवन इंस्टाग्राम पण लिंक तुम्हाला प्रोव्हाइड केलेली, त्याला तुम्ही जॉईन व्हा, जेणेकरून तुम्हाला ह्या गोष्टी लवकरात लवकर मिळतील आणि मी जे पर्सनल ट्रेड घेतो राईट तर त्याचं तुम्हाला ॲनालिसिस भेटू शकेल. अजून याच्या व्यतिरिक्त ॲनालिसिस मला याच्यामध्ये असं दिसतं आहे की इथून एक वरतून ट्रेंड लाईन येते. ठीक आहे. सो ह्या ट्रेंड लाईनचं इथं कुठंतरी काय होतं आहे का, वरतून ट्रेंड लाईन आहे आणि एक खालची जी ट्रेंड लाईन आहे. ठीक आहे. तर याचं कुठंतरी काय होतं आहे, व्यवस्थित पद्धतीमध्ये डिफेंड करतं आहे मार्केट. ठीक आहे. तर याला व्यवस्थित लक्ष देणं गरजेचं आहे. ही लेवल एक महत्त्वाची आहे आणि इथं 23,600ची एक लेवल महत्त्वाची. जर ह्या दोन लेवलमध्ये मार्केट जर फसलेलं राहील तर समवॉट थोडेसे चान्सेस आहे की हे साईडवेजच असेल. ठीक आहे. पण जर जितक्या लवकर मार्केटनी ह्या दोन लेवल काढल्या तितकं मार्केट ट्रेंडिंग राहणार आहे. ठीक आहे. सो ह्या दोन आणखी हे दुसऱ्या प्रकारचं पॉसिबिलिटी असते, कारण मी लेवल वाईज काम करतो. दुसरं कुठले पॅटर्न्स दिसत असतील तर त्यालासुद्धा ट्रेस करतो राईट. आणि तुम्ही बघू शकता असाल की टेलिग्रामवर माझ्या ट्रेडची ॲक्युरेसी ही तुम्ही ठरवायची की किती आहे किती नाही राईट. मी फक्त 1 किंवा 2 ट्रेडर्स त्यामध्ये प्लॅन करतो आणि ते सुद्धा 9:15 ते 10, 10:15पर्यंत, 10 जास्तीत जास्त मॅक्स. यानंतर कुठल्याच प्रकारचा ट्रेड प्लॅन केला जात नाही. का नाही केला जात हे जे टेलिग्राममधले ग्रुप मेंबर जॉईन केलेले त्यांना माहिती आहे का नाही होत. कारण कसं असतं, मी मोमेंटम ट्रेडर आहे, त्या मोमेंटमला मला ट्रेड करायला आवडतं. ठीक आहे. डीप इन द मनी मी थोडंसं काम करतो. सो त्या पद्धतीचं हे ॲनालिसिस आहे. आणि मी जे तुम्हाला सांगितलं की जे 21 तारखेला जे उद्या आपण ट्रेड करणार आहोत किंवा जे नवीन ट्रेडर आहे किंवा त्यांना 1 वर्ष झालं आहे तर त्यांनी मार्केटला 1 आठवडा थोडंसं ऑब्झर्व करा. ठीक आहे. का म्हणतोय मी, तुम्हाला ट्रेडिंग जमत नाही अशातला भाग नाही आहे, पण महत्त्वाचं काय आहे की ट्रेडिंगचे नियम बदललेले आहेत, त्यामुळं याला ऑब्झर्वेशन करणं गरजेचं आहे. कारण कसं आहे, नवीन गोष्ट आहे, थोडासा हात आपण टाकला तर आपले मे बी जळण्याचे चान्सेस असू शकते. तर त्यामुळं ह्या आपल्या कॅपिटलला जर प्रिझर्व करायचं असेल तर सिम्पली थोडंसं पेशन्सली काम करा राईट. मार्केट रोज असणार आहे, हेच मला तुम्हाला सांगायचं आहे. ठीक आहे. सो व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा, जेणेकरून जे खरंच प्युअरली म्हणजे एकदम सिरियसली ट्रेडिंग करण्यासाठी इंटरेस्टेड आहे राईट तर त्यांना याची माहिती मिळेल राईट. सो थँक्यू.